गुड मॉर्निंग. मागच्या तासात आपण एकाच एक संगती म्हणजे वन वन करस्पॉन्डन्स म्हणजे काय आपण ते पाहिलं. त्याचप्रमाणे दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगती वन वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल. जर दोन त्रिकोण एकरूप कधी असतात? जर त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील सहा पैकी कुठल्याही एकाच एक संगतीनुसार जर ते दोन त्रिकोण एकमेकांवर जुळत असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. फॉर एनी वन 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 करस्पॉन्डन्स आउट ऑफ 6, सहा पैकी एक, फॉर एनी वन 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 करस्पॉन्डन्स इफ टू ट्रायंगल्स कोइन्साइड विथ इच अदर तद्वत जुळत असतील देन दे आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता वन वन करस्पॉन्डन्स तुम्हाला रिमाइंडर करायचं म्हणजे आठवण म्हणून तुम्हाला परत एकदा आठवतो बघा. आता बघा ABC सहा वेळा वन वन करस्पॉन्डन्स असतं, एकाच एक संगती असते त्याच्यामध्ये. म्हणजे याचे त्रिकोण, याचे शिरोबिंदू पाहिले, याचे शिरोबिंदू, याचे तीन शिरोबिंदू, याच्या तीन शिरोबिंदूवर सहा पद्धतीने मांडता येतात. त्यापैकी कुठल्याही एकाच एक संगतीनुसार हे दोघं एकमेकावर तंतोतंत जुळतील आणि मग ते दोन त्रिकोण एकरूप होतील. Out of that 6 one one correspondence between the vertex of two triangles, for any one 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 correspondence that two triangles coincides, so they are called congruent. बघा असा उचलला असा काढला म्हणजे A Q वर B Q वर आणि C R वर असं जसं मांडलं. नंतर असा घेतला, असा केला फक्त बघा, असा उचलला, समजा हा पुठ्याचा असा उचलला आणि तो असा केला. ओके. नंतर समजा क्यू असाच ठेवला म्हणजे ए क्यू वर ठेवला असा तर बी पुढे जाईल, पी वर जाईल आणि हा आर वर जाईल. आता असा केला, असा उचलला, उलटा करून ए क्यू वर ठेवला, बी आर वर जाईल, सी पी वर जाईल. आता ए आर वर ठेवला असाच नेला तर बी पी वर जाईल आणि सी क्यू वर जाईल. आणि हा असा केला तर आर असाच राहील आणि क्यू पी. या सहा पैकी कुठल्याही एका वन वन करस्पॉन्डन्स नुसार, आता मी हे पहिलं वन वन करस्पॉन्डन्स पहिले एकाच एक संगती मी अशी दाखवली बघा. ए चा बाण पी वर गेला, बी चा क्यू जवळ गेला आणि सी चा आर जवळ गेला. ही आपण एरोने दाखवू शकतो, बाणाने दाखवू शकतो. वन वन करस्पॉन्डन्स एकाच एक संगती शिरोबिंदू मधील एकाच एक संगती वन वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल. समजा हे दोन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC एकाच एक संगती ABC आणि PQR इथं संगती आहे. मग या संगतीनुसार जर हे दोघं जण कोइन्साइड म्हणजे एकमेकावर तद्वत जुळत असतील तर त्याचे संगत बाजू संगत कोण एकरूप असतात. म्हणजे याचा अर्थ बघा AB रेखा AB किंवा त्याला आपण सेगमेंट AB म्हणतो, एकरूप PQ, BC एकरूप पहिले दोघं, दुसरे दोघं, पहिला आणि तिसरा. याला म्हणतात कॉन्ग्रुएंट साइड्स. म्हणजे त्याला म्हणतात एकरूप बाजू. हे झालं एकरूप बाजू. मराठीमध्ये तुम्ही त्याला म्हणणार रेख एकरूप रेख PQ किंवा बाजू AB एकरूप बाजू PQ. आणि इंग्लिश मध्ये म्हणणार सेगमेंट सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट PQ किंवा साइड AB कॉन्ग्रुएंट साइड PQ. आता कोण म्हणजे अँगल A पहिला घ्यायचा एकरूप P, B एकरूप Q आणि C एकरूप R. याला म्हणतात कॉन्ग्रुएंट अँगल्स. एकरूप कोण कळलं का? कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q, कोण C एकरूप कोण R. अँगल A कॉन्ग्रुएंट P, B कॉन्ग्रुएंट Q आणि C कॉन्ग्रुएंट R. दे आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट अँगल्स. म्हणजे हे तीन बाजू एकरूप, तीन कोण एकरूप, तीन संगत बाजू एकरूप. संगत बाजू म्हणायची याला जोड्या. याची ही संगत आहे ना, ही याच्यावर जाऊन बसेल. मग असं मांडलं तर AB PQ वर जाऊन बसेल, BC QR वर जाऊन बसेल आणि AC PR वर जाऊन बसेल. याला संगत बाजू म्हणतात. मराठीमध्ये याला संगत बाजू म्हणतात, इंग्लिश मध्ये याला करस्पॉन्डिंग साइड्स म्हणतात. हा कोण इथे जाऊन बसेल म्हणून A P वर एकरूप होईल. याला संगत कोण म्हणतात? यालाच करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतात. कळतंय का? करस्पॉन्डिंग साइड्स, करस्पॉन्डिंग अँगल्स.
आणि जर तुम्हाला असं दाखवायचं असेल की संगत बाजू व संगत कोणामधील एकाच एक संगती दाखवायची असेल, संगत कोण व संगत बाजू त्यांची संगती लिहा म्हणून सांगितलं असेल, तर या चिन्हाच्या ऐवजी तुम्ही हे चिन्ह लिहायचे. दोन्हीकडे बाण असले ए बी संगती पी क्यू, बी सी एकाच संगती क्यू आर, ए सी संगती पी आर, कोण ए एकाच संगती कोण पी, कोण बी एकाच संगती कोण क्यू आणि कोण सी एकाच संगती कोण आर. याला म्हणतात संगत बाजू आणि याला म्हणतात संगत कोणामधील एकाच एक संगती. जर तुम्हाला 1-1 करस्पॉन्डन्स बिटवीन साइड्स अँड अँगल्स लिहायचं असेल, 1-1 करस्पॉन्डन्स, सो साइड ए बी 1-1 करस्पॉन्डन्स पी क्यू, बी सी 1-1 करस्पॉन्डन्स क्यू आर, ए सी 1-1 करस्पॉन्डन्स पी आर, अँगल ए 1-1 करस्पॉन्डन्स पी, बी 1-1 करस्पॉन्डन्स क्यू आणि सी 1-1 करस्पॉन्डन्स कोण अँगल आर. इट इज अ 1-1 करस्पॉन्डन्स. ही एकाच एक संगती झाली. आणि इट इज अ कॉन्ग्रंट साइड्स अँड कॉन्ग्रंट अँगल्स. याला एकरूप बाजू आणि एकरूप कोण म्हणतात. त्यामुळे तुम्हाला काय विचारले हे फार महत्वाचे आहे. संगत बाजू विचारली की संगत बाजू विचारल्या का एकरूप बाजू विचारल्या. जर एकरूप विचारले तर असं लिहायचं हे चिन्ह आणि संगत बाजू विचारलं तर हे लिहायचं. करस्पॉन्डिंग साइड्स विचारलं तर तुम्हाला हे लिहायचं आणि कॉन्ग्रंट साइड्स विचारलं तर हे लिहायचं. करस्पॉन्डिंग आणि कॉन्ग्रंट मध्ये फरक आहे. दीज आर द करस्पॉन्डिंग साइड्स. बट तुम्हाला जर 1-1 करस्पॉन्डन्स विचारला असेल, 1-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द करस्पॉन्डिंग साइड्स, मग हे चिन्ह येईल. आणि कॉन्ग्रंट अँगल्स विचारलं, कॉन्ग्रंट साइड्स विचारलं तर हे चिन्ह येईल. तर याच्यातला फरक लक्षात ठेवा. आपण जाता जाता एक गणित पाहिलं होतं, त्याच पद्धतीने आणखी काही गणित घेऊयात आपण. आणखी एक गणित घेतो मी. सपोज समजा दोन त्रिकोण घेतो. ही बाजू या बाजूला एकरूप ए बी सी एक्स वाय झेड, त्यानंतर ही याला एकरूप आणि ही याला एकरूप. कसं दिलं सारख्या खुणा. सारख्या खुणा म्हणजे त्याला आपण असं म्हणतो की कॉन्ग्रंट पार्ट्स. कॉन्ग्रंट पार्ट्स म्हणजे एकरूप बाजू. एकरूप कोण असेल, एकरूप बाजू असेल, दॅट इज कॉल्ड कॉन्ग्रंट पार्ट्स. कॉन्ग्रंट पार्ट्स इंडिकेटेड बाय आयडेंटिकल मार्क्स. सारख्या खुणांनी दाखवलेले जे आहेत, याच्या सारख्या खुणा ज्या दाखवलेल्या आहेत ते कोण, त्या बाजू ते कोण एकरूप असतील असा याचा अर्थ. कळतंय का? आणि तुम्हाला विचारलंय याच्यातली संगत बाजू, संगत कोण म्हणजे सॉरी एकरूप बाजू आणि एकरूप कोणाच्या जोड्या लिहा आणि कोणत्या एकाच एक संगतीनुसार हे त्रिकोण एकरूप आहेत ते लिहा. आता नीट समजून घ्या. दोन गणित देतो मी, आणखी एक गणित घेतो. इथे पण तसंच बघा. आता आधी मी एकरूप बाजू एकरूप कोण लिहितो, ज्याला आपण कॉन्ग्रंट साइड्स, कॉन्ग्रंट अँगल्स. नीट पहा, कॉन्ग्रंट साइड्स अँड कॉन्ग्रंट अँगल्स लिहितो. ज्या सारख्या खुणा येतात, सेम आयडेंटिकल मार्क्स. बरोबर आहे का? म्हणजे थोडक्यात सारख्या समान खुणा जे आहेत ते कोण एकरूप, त्या बाजू एकरूप, ते अँगल एकरूप, ते साइड्स एकरूप. बघा सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट पुन्हा पुढे एक खुण असलेली हे बघितलंय वाय झेड. त्यानंतर सेगमेंट बी सी, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट वाय झेड, ए बी एकरूप वाय झेड. सेगमेंट बी सी दोन खुणा आहेत बघा, कॉन्ग्रंट सेगमेंट एक्स झेड, बी सी एकरूप बाजू, बी सी एकरूप बाजू एक्स झेड. आणि ए सी सेगमेंट ए सी कॉन्ग्रंट सेगमेंट एक्स वाय, रेख ए सी एकरूप रेख एक्स वाय. आता एकरूप कोण बघा, अँगल ए कॉन्ग्रंट अँगल वाय, सारखी खूण बघा. अँगल बी अशी खूण कुठे आहे, अँगल झेड. अँगल सी आणि अँगल एक्स. कोण ए एकरूप कोण
कोन वाय, कोन बी एकरूप कोन झेड, सी एकरूप कोन एक्स, सारख्या कोणाचे ते एकरूप लिहिले मी. आले का? आता आपल्याला जायचंय 1-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगती लिहायची, एकाच एक संगती. आता तुम्ही ह्याच्यावरून लिहा किंवा ह्याच्यावरून बघा बरं. आता याची कोणती एक बाजू घ्या, ए बी आणि वाय झेड. झालं का इथपर्यंत? कोण राहिलं? सी वाय झेड एक्स. चेक करा. आता हे सगळं चेक करायचं. ए बी वाय झेड आहे, बी सी दुसरे दोघं, आणि झेड एक्स आहे का? आहे. पहिला तिसरा ए सी, पहिला तिसरा वाय एक्स आहे का? वाय एक्स म्हणजे एक्स वाय. किंवा ए एकरूप वाय आहे का? ए एकरूप वाय. बी एकरूप झेड आहे का? बी एकरूप झेड. सी एकरूप एक्स आहे का? सी एकरूप एक्स. बघा ए कॉन्ग्रुएंट वाय आहे का? आहे. बी कॉन्ग्रुएंट झेड आहे, सी कॉन्ग्रुएंट एक्स आहे, ए बी कॉन्ग्रुएंट वाय झेड, बी सी कॉन्ग्रुएंट झेड एक्स, ए सी कॉन्ग्रुएंट. हे बघा दोन बाजू लांब लांब मांडल्या आणि राहिलेला व्हर्टेक्स किंवा राहिलेला शिरोबिंदू लिहिला, झाली 1-1 करस्पॉन्डन्स. ह्यावर म्हणून आणि म्हणजेच त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण हेच नाव घ्यायचे. ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल वाय झेड एक्स. तुम्ही याच्यावर पण लिहू शकता. बघा हे क्रमाने जोडा, ए बी ए बी सी क्रमाने जोडा, वाय झेड एक्स. बघा हेच आहे बरोबर. मग असं लिहायचं. कळलं का? सोपं असतं एकदम. आता एखादं म्हणले नाही सर मी आधी हे घेणार आहे बी, मग सी आणि मग ए घेणार बी सी ए. इथं सुद्धा तोच करून घ्यायचा. बी घेतला म्हणजे आधी कोण घ्यायचं? झेड एक्स आणि वाय घ्यायचं. दोन्ही सेम आहे हा. बघा ना तुम्ही बी सी ए म्हणजे बी सी ए झेड एक्स वाय. ही बाजू घेतली बी सी आणि एक्स झेड घेतला. बी सी कोण राहिलं? ए. एक्स झेड कोण राहिलं? वाय. बघा बी सी ए झेड एक्स वाय. आता क्रम कसा पाहिजे? बी सी ए बरोबर. मग झेड एक्स वाय पाहिजे, म्हणजे आधी झेड पाहिजे इकडे. असा बदल करून घ्या. हे दोन्ही सेम हा. याला दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट 1-1 करस्पॉन्डन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा. इथं आलं पाहिजे. आता इथं ओनली साइड्स आर गिवन. इथं फक्त बाजूला खुणा केलेल्या आहेत. बघा यांनी बघा एकूण बाजूला खुणा केलेल्या आहेत का? मग बघा बरं. सेगमेंट एलएम सारखी कुरकुडे दोन खुणा. सेगमेंट पी आर, सेगमेंट एमएन कॉन्ग्रुएंट पीक्यू आणि सेगमेंट एलएन कॉन्ग्रुएंट क्यू आर. परत बघा रेख एलएन एकरूप रेख पी आर, एमएन एकरूप पीक्यू आणि एलएन एकरूप क्यू आर. बरोबर. दिस 3 साइड्स आर गिवन. तुम्हाला या 3 बाजू दिल्यात, वेगवेगळ्या सारख्या खुणा दिल्यात ना. सारख्या खुणा म्हणजे एकरूप बाजू. कोण इथं दिलेले नाही. आणि मग आता यात कोणती एक जोडी घ्या. मी एल एम घेतली आणि लांब पी आर लिहिलं. एल एम कोण राहिलं? एन. पी आर कोण राहिलं? क्यू. चेक करा. आता चेक करायचं सगळ्यात महत्वाचं. पहिलं बघा एल एम पी आर आहे. एम एन आणि आर क्यू. एम एन आणि आर क्यू आहे का? नाही. इथं आर क्यू नाही तर पी क्यू पाहिजे होतं. याची आता बदल करायचं. आता परत चेक करा. एल एम आर पी आहे बरोबर. एम एन पी क्यू आणि एल एन आर क्यू समजा. तुम्ही असं पण करू शकता. ही जोडी घेतली समजा एल एन आणि क्यू आर लांब लिहायचे. एल झाला एन झाला कोण राहिला? एम. क्यू झाला आर झाला कोण राहिला? पी. चेक करा. एल एन क्यू आर एल एन क्यू आर एन एम आणि आर पी. एन एम आर पी आहे का? एम एन आणि मला आर पी पाहिजे होता. सॉरी पी क्यू पाहिजे होता. म्हणजे बघा 4 बदल करा. कळतंय का? चेक करा. आता एल एन एन आधी काय केलं? एल एन एम क्रम बघा. एल एन एम पहिला तिसरा दुसरा आर क्यू पी. आलं का बरोबर? असं तुम्ही कसंही लिहा. फक्त याच्यावर या संगत बाजू सॉरी एकरूप बाजू म्हणजे कॉन्ग्रुएंट साइड्स आल्या पाहिजे बरोबर आणि कॉन्ग्रुएंट अँगल्स आले पाहिजे. आता हेच घ्यायचं. आता त्रिकोण नाव द्यायचं. म्हणजेच ह्या संगतीने दोन त्रिकोण एकमेकावर तंतोतंत जुळतील. For that 1-1 correspondence, two triangles coincide with each other, so that's why they are congruent. म्हणून ते दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि म्हणून त्रिकोणाचे नाव घ्यायचे. हेच नाव घ्यायचे. त्रिकोण एलिमेंट एकरूप त्रिकोण
RPQ. Triangle element congruent triangle RPQ. Is that clear? It is a congruency. याला म्हणायचं टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. कळलं का? दोन त्रिकोण एकरूप झाले. ही संगती जी आहे तीच नावं घ्यायची. एकदा का दोन तीन बाजू एकरूप आहेत, दोन त्रिकोण एकरूप झाले, राहिलेले घटक त्याचे एकरूप असतात. म्हणजे आता कोण राहिलं? कोण एकरूप राहिले? कोण? आपण फक्त आपल्याला बाजू दिलेल्या आहेत. मग जर दोन त्रिकोण एकरूप झाले ना की ऑटोमॅटिकली बाजू कोण पण एकरूप असतील. इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट सो रिमेनिंग अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. याच्यावर बघा, अँगल एल कॉन्ग्रुएंट अँगल आर, अँगल एम कॉन्ग्रुएंट अँगल पी आणि अँगल एन कॉन्ग्रुएंट अँगल क्यू. कोण? एल एकरूप पी, एम एकरूप पी आणि एन एकरूप क्यू. कळलं का? म्हणजे संगत कोण एकरूप असतात, राहिलेली बाजू दिलेल्या बाजू येतात म्हणजे कोण एकरूप होतात. या ठिकाणी तुम्हाला संगत थोडीफार समजली असेल असं गृहीत धरतो. आता इथं पुढे लक्षात ठेवायचं, पुस्तकात 2-3 गणित आहेत बघा, आपण ते गणित घेऊया. STU XYZ आणि कोण दिले बघा, हा एक कोण आणि हा एक कोण. चला आधी एकरूप घटक लिहूयात. प्रश्न तोच आहे, इंग्लिश मध्ये वाचतो आधी. इन द ऍडजॉइनिंग फिगर पार्ट्स ऑफ ट्रायंगल्स इंडिकेटेड बाय आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. सारख्या खुणांनी, मराठीमध्ये आकृतीमध्ये सारख्या खुणांनी दर्शवलेले भाग जे आहेत ते एकरूप आहेत. नंबर 1, आयडेंटिफाय 1 correspondence of vertices in which two triangles are congruent and write the congruency in 2 ways. म्हणजे कॉन्ग्रुएंसी दोन पद्धतीने लिहायची तुम्हाला. इन दॅट याच्यामध्ये एकाच एक संगती ओळखा, शिरोबिंदू मधील एकाच एक संगती ओळखा आणि ते दोन त्रिकोण एकरूप लिहा. दुसरं, स्टेट विथ रिझन, कारणासहित लिहा वेदर द स्टेटमेंट ट्रायंगल XYZ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल STU इज राईट ऑर रॉंग. आता दुसरा प्रश्न आपण नंतर पाहू. म्हणजे कारणासहित काय लिहायचं की XYZ एकरूप STU आहे का, हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का, कारणासहित लिहायचं. आधी आपण आता काय करू, एकरूपाचं घेऊ. बघा, ST दोन खुणा, सेगमेंट ST एकरूप XZ, रेख ST एकरूप रेख XZ, सेगमेंट ST कॉन्ग्रुएंट XZ. TU आणि YZ, TU एकरूप YZ, TU कॉन्ग्रुएंट YZ आणि SU कॉन्ग्रुएंट XY. हे झालं एकरूप बाजू, याला आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट साइड्स. आता एकरूप कोण, याला म्हणतात कॉन्ग्रुएंट अँगल्स. बघा आता, कोण S एकरूप कोण X, कोण T एकरूप कोण Z आणि कोण U एकरूप कोण Y. अँगल S कॉन्ग्रुएंट X, अँगल T कॉन्ग्रुएंट Z आणि U कॉन्ग्रुएंट Y. कळलं? एकरूप कोण, कॉन्ग्रुएंट अँगल्स. कळलं का? आता याच्यावर आपल्याला एकाच संगती लिहायची शिरोबिंदू मध्ये. 1 correspondence तुम्हाला सोपी आयडिया सांगितली, याला जोडून घ्या. STU आणि त्याचप्रमाणे XZY चेक करा. बघा, ST कॉन्ग्रुएंट XZ आहे का, ST एकरूप XZ. TU आणि ZY बघा, TU आणि ZY, SU आणि XY. करेक्ट. ही झाली. याच्यावर तुम्ही करू शकता किंवा याच्यावरून घ्या. हा ST आणि हा लांबल्या कोणता एक आहे बरं का. आता ST कोण राहिलं, STU XZY चेक करा. ST XZ, TU YZ, TU YZ आणि SU XY. बरोबर, हे झालं मला STU XZY. दॅट इज द 1 correspondence. तुम्हाला त्यांनी सांगितलंय टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड राईट द कॉन्ग्रुएंसी इन 2 ways. दोन पद्धतीने हे दोन त्रिकोण एकरूप असतील. 2 ways यू हॅव टू राईट 2 ways, दोन पद्धतीने. आता दोन पद्धतीने म्हणजे कसं लिहायचंय, आता UST आणि YXZ. आता किती सोपं आहे बघा ना. हे बघा, ट्रायंगल STU कॉन्ग्रुएंट ट्रायंगल XZY, दॅट इज द फर्स्ट वे. कळलं का? ही पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत काय करायचं, क्रम बदलायचा फक्त. बघा, U आधी घेतो, U कडे घ्या, ST
म्हणजे तिसरा आधी घेतला आणि क्रमांक दिलं. वाय शेवटचा आधी घ्या आणि एक्स झेड. अजून लिहायचं ठरलं तर आधी टी घ्या, यूएस टी यूएस झेड वाय एक्स. बस झालं. आपण दोनच पद्धतीने लिहायचे. यू हॅव टू राईट इन टू वेज. दोन पद्धतीने त्याची एकरूपता लिहा. दोन पद्धतीने वन वन करस्पॉन्डन्स लिहा. याचं वन वन करस्पॉन्डन्स अजून एका पद्धतीने कसं लिहिता येईल? टी यूएस दुसरा तिसरा पहिला, दुसरा तिसरा पहिला. बघा तुम्ही चेक करा, हे येणार 100%. लिहिण्याची पद्धती बदलली फक्त. अलग लक्षात. आता आणखी काय म्हटलंय? स्टेट विथ रिझन वेदर द स्टेटमेंट ट्रायंगल एक्स वाय झेड कॉन्ग्रंट एस टी यू इज राईट. म्हणजे त्रिकोण एक्स वाय झेड आणि एस टी यू इथं तुम्ही त्रिकोण एक्स वाय झेड एकरूप त्रिकोण एस टी यू ट्रायंगल एक्स वाय झेड कॉन्ग्रंट एस टी यू इज राईट ऑर रॉंग. ही चूक आहे का बरोबर आहे? कारणासहित लिहायचंय. बरोबर आहे का? आता बघा, ही चूक का बरोबर कारणासहित लिहायचंय. आता म्हणजे त्याचा अर्थ काय? एक्स वाय आणि एस टी एकरूप कॉन्ग्रंट वाय झेड आणि टी वाय टी यू एकरूप कॉन्ग्रंट आणि एक झेड आणि एस यू हे कॉन्ग्रंट. दोन त्रिकोण एकरूप झाले ना, म्हणजे त्याच्या संगत बाजू एकरूप होतील. मग आता बघा बरं, एक्स वाय आणि एस टी सारखे आहेत का? पुढे एक्स वाय आणि एस टी हे चुकीचं आहे. वाय झेड आणि टी यू आहे आणि एक झेड आणि एस टी हे पण नाहीये. म्हणजेच वाटलं एवढंच लिहू आपण, दोघं एकरूप म्हणजे एक्स वाय कॉन्ग्रंट एस टी किंवा एक्स वाय एकरूप एस टी नाही. म्हणजे एक्स वाय इज नॉट कॉन्ग्रंट एस टी आणि हेन्स इट इज रॉंग. कळलं का? अशा पद्धतीने तुम्ही त्याचं कारण लिहू शकता. अरे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत की नाही, दोन त्रिकोण कॉन्ग्रंट आहेत की नाही, दोन ट्रायंगल. मग संगत बाजू करस्पॉन्डिंग साइड जे आहेत म्हणजे पहिले दोघं एक्स वाय आणि एस टी कॉन्ग्रंट व्हायला पाहिजे, एकरूप व्हायला पाहिजे. परंतु एक्स वाय कॉन्ग्रंट एस टी नाही. बघा ना, एक्स वाय एस टी ला एकरूप नाही. पुढे एक्स वाय हे बाय एक्स वाय आणि एस टी एक खूण येतं आणि एस टी दोन खूण आहेत. मग हे इज नॉट कॉन्ग्रंट, सो हेन्स इट इज रॉंग. अलग लक्षात. आता इथं कुठं लक्षात ठेवा. समजा ट्रायंगल पी आर क्यू कॉन्ग्रंट ट्रायंगल एल एम टी असं तुम्हाला दिलंय की तुम्ही लगेच म्हणणार कॉन्ग्रंट साइड्स कॉन्ग्रंट अँगल्स एकरूप बाजू एकरूप कोन. लगेच लिहायचं बघा, पहिले दोघं पी आर आणि एल एम चिन्ह लिहायचं एकरूपचं कॉन्ग्रंटचं. आर क्यू एम टी पी क्यू आणि एल टी. पी आर एल एम आर क्यू एम टी आणि पी क्यू एल टी. कोण पी कोण एल कोण आर कोण एम कोण क्यू कोण टी. अँगल पी कॉन्ग्रंट एल, आर कॉन्ग्रंट एम, क्यू कॉन्ग्रंट टी. संपलं. म्हणजे इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट दॅट करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रंट दॅट करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. दोन त्रिकोण जर एकरूप असतील ना तर हे संगत ह्याच्या बाजू संगत बाजू एकरूप असतात आणि संगत कोण एकरूप असतात. हे आता लिहिता यायला पाहिजे. सोपं आहे. पहिला दुसरं तिसरं घ्यायचे कोण अँगल आणि पहिले दोघं दुसरे दोघं पहिलं तिसरं असे साईड्स घ्यायच्या. तर अशा पद्धतीने गणित तुम्हाला सोडवत आले पाहिजे. आता दुसरं आणखी एक गणिताकडे जाऊया. पुस्तकातलं गणित घेतोय आम्ही. पान नंबर 82 वरचं घेतलं होतं. आता 83 वरचं घेतो. बघा पान नंबर 83 वर समजा अशा आकृती दिलेली आहे. ए बी सी आणि डी याला सारखे खुणा येतात, याला अशी खुणे असे खुणा येतात. इथं दोन गोल केलेले आहेत, इथं फुले आहेत आणि इथं राईट अँगल दिलेला आहे. प्रश्न असा आहे, इन द गिवन फिगर नीट समजून घ्या. द आयडेंटिकल मार्क शोज द कॉन्ग्रंट पार्ट्स इन द पेअर ऑफ ट्रायंगल्स. त्या त्रिकोणाच्या जोडीमध्ये एक सारख्या खुणाने दर्शविलेल्या बाजू सारख्या खुणाने दर्शविलेले घटक एकरूप आहेत. स्टेट द करस्पॉन्डिंग बिटवीन द व्हर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल्स. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगती लिहा. इन विच द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट, की ज्याच्यामुळे ते दोन त्रिकोण एकरूप होतील.
बाजूच्या आकृतीमधील शिरोबिंदूतील एकाच एक संगती दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगती लिहा आणि ते दोन त्रिकोण एकरूप आहेत का चेक करा. आता बघा हे दोन त्रिकोण आहेत बघा, या त्रिकोणाची बाजू लिहितो आता कॉन्ग्रॅट साइड्स, कॉन्ग्रॅट एंगल्स, एकरूप बाजू, एकरूप कोन. बघा आता या त्रिकोणामध्ये या ट्रायंगल मध्ये ए बी एकरूप, पुढे इकडे पुन्हा ए सी. लक्ष द्या नीट, या त्रिकोणाची ही बाजू आणि या त्रिकोणाची बाजू दोन एकरूप आहे. त्यानंतर याची दुसरी बाजू बघा बीडी, इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे, बरोबर. पण याची तिसरी बाजू एडी आहे या त्रिकोणाची. त्रिकोण ए बी डी व त्रिकोण एडीसी, ट्रायंगल एबीडी आणि ट्रायंगल एडीसी. याच्यामध्ये ही जी याची हे दोन कोणासारखे येतात म्हणून कॉन्ग्रॅट एकरूप लिहिले. या दोन कोणासारखे येतात म्हणून दोघं कॉन्ग्रॅट एकरूप लिहिले, बरोबर आहे का. आता याची तिसरी बाजू आहे, या त्रिकोणाची ही बाजू आहे, याची तिसरी बाजू आहे. इट इज द साइड ऑफ द ट्रायंगल as well as साइड ऑफ द ट्रायंगल. ही बाजू याची पण आहे, याची पण आहे. दॅट साइड इज कॉमन टू बोथ ट्रायंगल. ही बाजू दोन्ही त्रिकोणांना सामायिक आहे. इट इज अ कॉमन साइड. याच्यात पण आहे, याच्यात पण आहे. म्हणून एडी या त्रिकोणाची बाजू घेतली एडी एकरूप, या त्रिकोणाची बाजू तीच घ्यावी लागेल. म्हणजे सेगमेंट एडी कॉन्ग्रॅट सेगमेंट एडी, एडी एकरूप एडी, तिला आपण सामायिक बाजू म्हणतो. तिला काय म्हणायचं, सामायिक बाजू. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण कॉमन साइड. कळलं, दोघांची कॉमन आहे बघा, सारखं विचारले की नाही. आता कोण सारखे कोण बघा बरं, कोण ए याचा 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 जो आहे ना कोण ए, याचा पण कोण एच आहे. हे बघा ना पुढे कोण ए एकरूप कोण ए, अँगल ए कॉन्ग्रॅट अँगल ए बी आणि सी बघा ना सारखे पुन्हा. आणि हे डी च्या जवळ याचा डी आणि याचा डी, म्हणजे कोण डी एकरूप कोण डी आहे की नाही. आता याचं पूर्ण नाव घ्यायला पाहिजे, याचं पूर्ण नाव घ्यायला पाहिजे, म्हणून मी याचं नाव बदलतो बघा. आता कोण ए म्हणजे ह्या त्रिकोणाचं कोण ए म्हणजे असं नाव घ्यावं लागेल बीएडी. आणि याचं पूर्ण नाव घ्यायचं म्हणजे डीएसी. आणि हा जो डी आहे याचं हे नाव घ्यायचं म्हणजे एडीबी. आणि याचं या त्रिकोणाचा हा कोण घ्यायचा म्हणजे एडीसी. आले का बघा. नेम ऑफ दॅट अँगल इज, याला मध्ये घ्या बीएडी, याचं डीएसी, बीएडी कॉन्ग्रॅट डीएसी सारखे पुन्हा येतात. त्यानंतर अँगल बी कॉन्ग्रॅट सी, नो प्रॉब्लेम. आता हे दोन अँगल, अँगल एडीबी कॉन्ग्रॅट एडीसी, बरोबर. इथपर्यंत समजलं का. म्हणजे मी कॉन्ग्रॅट साइड्स आणि कॉन्ग्रॅट अँगल्स एकरूप बाजू आणि एकरूप कोन लिहिले मी आकृतीत पाहून. आता आपल्याला 1-1 करस्पॉन्डन्स लिहायचंय. मग ह्या बघ घ्या, पहिली जोडी घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ए बी आणि एसी लांब लांब लिहा. आता ए बी या ट्रायंगलचं नाव काय, ए बी काय पाहिजे, डी पाहिजे. त्रिकोणाचं नाव ए बी डी आहे आणि याचं नाव काय आहे, ए सी कोण राहिलं, डी राहिलं. चेक करा ए बी ए सी आहे का, ओके. ए बी कॉन्ग्रॅट ए सी, ए बी एकरूप ए सी, बी डी एकरूप सी डी, बी डी एकरूप सी डी आहे बघा. डी सी म्हणजे सी डी. आणि पहिलं तिसरं ए डी आणि ए डी, ओके. 100% करेक्ट. 1-1 करस्पॉन्डन्स. ही एकाधिक संगती बरोबर आहे. इथं नाही कळलं, इथे या बघा. यातला मधला घ्या ए, नंतर लिहा बी आणि याचा मधला घ्या डी. बघा याचा मधला घेतला, हा घेतला, हा घेतला. याचा मधला घ्या ए, हाच क्रम आहे ना. नंतर घ्या सी आणि याचा मधला घ्या डी. ए बी डी ए सी डी, ए बी डी ए सी डी. बघा अजून एका पद्धतीने लिहायचं असेल तर बी आधी घ्या, मग डी घ्या, मग ए घ्या. बी डी ए सी डी ए. अजून एका पद्धतीने लिहायचे, डी आधी घ्या, डी ए बी, तिसरा पहिला दुसरा, तिसरा पहिला दुसरा. चालेल. कसंही लिहा, फक्त क्रम मात्र बदलू नका. आणि हेच नाव त्रिकोण घ्यायचे असे एकरूप त्रिकोण एसीडी, ट्रायंगल एबीडी एकरूप किंवा ट्रायंगल एबीडी कॉन्ग्रॅट ट्रायंगल एसीडी. दॅट इज द वे टू राईट. ओके. आता
आपल्याला ज्यावेळेस मला असं वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. आता इन द टू आधी इंग्लिशमध्ये सांगतो. टू शो दॅट पेअर ऑफ ट्रायंगल्स इज कॉन्ग्रंट. इफ यू हॅव टू शो दॅट पेअर ऑफ ट्रायंगल इज कॉन्ग्रंट, it is not necessary to show all 6 corresponding sides and angles, all 6 corresponding parts. जर दोन त्रिकोण मला एकरूप दाखवायचे असतील तर 3 बाजू आणि 3 कोण असे 6 घटक एकरूप दाखवायची गरज नाही. इट इज नॉट नेसेसरी टू शो ऑल 6 पार्ट्स आर कॉन्ग्रंट. 6 घटक एकरूप दाखवायची गरज नाही. आउट ऑफ दॅट 6, इफ एनी 3 स्पेसिफिक पार्ट्स आर कॉन्ग्रंट, out of that 6, any 3 specific parts of one triangle are congruent with the another triangle, then that 2 triangles are congruent. जर या 6 पैकी कोणतेही विशिष्ट 3 घटक, पहिल्या त्रिकोणाचे 3 घटक जर दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 घटकांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. म्हणजेच याचा अर्थ स्पेसिफिक 3 पार्ट्स जरी आपण कॉन्ग्रुएंट दाखवले दोघांचे, specific 3 parts of that 2 triangles are congruent, then that 2 triangles are said to be congruent. म्हणजे दोन त्रिकोणाचे कोणतेही 3 विशिष्ट घटक जर आपण एकरूप घेतले तरी ते 2 त्रिकोण एकरूप होतात. मग याचा अर्थ 6 पैकी 3 घेतले तुम्ही, मग उरलेले 3 ते ऑटोमॅटिकली एकरूप होतात. म्हणजे रिमेनिंग 3, if we take 3 specific parts, then that 2 triangles are congruent and remaining 3 parts are also congruent. म्हणजेच राहिलेले भाग सुद्धा कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. आता द 3 स्पेसिफिक पार्ट्स ऑफ अ ट्रायंगल्स विच डिफाइन अ युनिक ट्रायंगल डिसाइड द टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्स. म्हणजे जे आपण स्पेसिफिक 3 पार्ट घेणार आहोत, आपण विशिष्ट असे 3 भाग घेणार आहोत, 3 घटक घेणार आहोत आणि ते 2 त्रिकोण एकरूप दाखवणार आहे. त्या घटकांच्या समूहाला टेस्ट, म्हणजे त्या घटकांच्या समूहाला कसोटी म्हणतात. काय म्हणतात? कसोटी. If we take 3 specific parts, समजा मी 3 बाजू घेतल्या. If we take 3 specific parts and we show that 2 triangles are congruent, so it is called test. त्याला म्हणतात टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. काय म्हणतात? टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. लेट्स लर्न द टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. आता आपण कसोट्या शिकूयात. कशाच्या? कॉन्ग्रुएन्सीच्या. ठीक आहे, धन्यवाद. पुढच्या तासाला घेऊ आपण.